नेहमीचं चिकन सुक्क किंवा चिकन रस्सा खाऊन कंटाळा आलाय का? मग आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखं क्रीमी, रसरशीत आणि चवदार अफगाणी चिकन. बनवायला अतिशय सोपं आणि चवीला एकदम भारी. रेसिपी सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चिकन अफगाणी बनवण्यासाठी लागणार आहे चिकन. चिकन मॅरिनेशनसाठी अद्रक लसूणची पेस्ट, धना पावडर, जिरा पावडर, काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ, घट्ट दही, चिली फ्लेक्स, कसुरी मेथी. कसुरी मेथी थोडी हाताने चोळून टाकावी आणि फ्रेश क्रीम. हे सगळे व्यवस्थित मिक्स करून 30 मिनिटे मॅरिनेट करून घेऊया. जर तुमच्याकडे वेळ असेल तर 1 तास ठेवलं तरी चालेल. गॅसवर कढई ठेवून बॉटल स्प्रेने तेल स्प्रे करून 8 ते 9 मिरच्या हलक्या हाताने परतवून त्यात कांदा टाकून गुलाबी रंगावर परतून घ्यावा. त्यात भिजलेले 7 ते 8 काजू आणि बदाम टाकून 1 ते 2 मिनिटे छान परतून घ्यावं. ग्रेव्हीला छान थिकनेस यावा यासाठी आपण काजू आणि बदाम इथे ॲड केले आहेत. हे मिश्रण थंड झाले की त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. आता त्याच कढईत खूप सारं बटर घेऊन त्यात थोडं तेल टाकावं, जेणेकरून बटर जळू नये. आता त्यात एक एक करून मॅरिनेशन केलेले चिकनचे पीसेस टाकून घेऊया. चिकनचे पीसेस छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. चिकनला जर जास्तीचं पाणी सुटलं असेल तर ते काढून घ्यावं. त्याचा वापर आपण ग्रेव्हीसाठी करू शकतो. चिकनचे पीसेस दोन्ही साईडने आलटून पालटून छान फ्राय करून घ्यावे. इथे आपले चिकन छान फ्राय झाले आहे. आता आपण बनवून घेतलेले वाटण फ्राय करून घेतलेल्या चिकनवर टाकून छान मिक्स करून घ्यावे.
आपण जी एक्स्ट्राची ग्रेव्ही काढून घेतली होती ती पण टाकून घ्यावी. आता ग्रेव्हीला छान उकळी आली आहे. आता ह्या स्टेजला कसुरी मेथी हातावर चोळून त्यात घालावी आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून थोडं हलक्या हाताने मिक्स करून घ्यावं. आता गॅसची फ्लेम लो करून झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटे शिजून घेऊ. आपण पहिले 40 ते 50% चिकन शिजवलेले आहे. आता झाकण काढून तुम्ही बघू शकता इथे आपले गरमागरम आणि क्रीमी अफगाणी चिकन तयार आहे. हे तुम्ही नान किंवा रुमाली रोटी सोबत खाऊ शकता. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी बघत राहा तिघांचा तडका.